नमस्कार शेतकरी बांधवांनो, मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ यायला मदत होईल। तर बघा मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस याचे अनुदान मंजूर झालेले आहे। तर त्यासाठी शासनाने आवाहन केलेले आहे की तुम्ही तात्काळ KYC करा। आता नेमकी या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील पीक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी ज्यांचं क्षेत्र आहे त्यांना सरसकट 1000 रुपये आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे त्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये दिले जातील। आता ही हेक्टरची मर्यादा 2 हेक्टरपर्यंतच आहे। आता बघा, सदरचे अर्थसहाय्य हे खातेदाराच्या आधार संलग्न म्हणजे ज्याला आधार लिंक आहे त्याच बँक खात्यात DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। यासाठी सर्वसाधारण 96 लाख खातेदारपैकी 68 लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिलेली आहे। आता बघा, याच्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेत 46.68 लाख आधार क्रमांक जुळले आहेत। आता ज्यांचे आधार जुळलेले आहेत त्यांनी KYC करणे म्हणजे त्यांनी KYC करण्याची आवश्यकता नाही। मात्र जे उरलेले शेतकरी आहेत त्यांनी आपले KYC करणे बंधनकारक आहे। तर आता हे KYC तुम्ही करायचे तर कुठे, तर ते पाहूया। ज्या शेतकऱ्यांचे KYC करायचे आहे त्यांची यादी गावात प्रदर्शित केली जाईल। सदरच्या शेतकऱ्यांनी तुमचे जे संबंधित कृषी सहाय्यक असतील यांच्याशी संपर्क साधायचा आहे। ते लॉग इन करून मोबाईल क्रमांकाच्या OTPद्वारे तुमचं KYC करून देतील। आता दुसरा पर्याय काय, तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता किंवा तुम्ही स्वतः CSC सेंटरवर जाऊन सुद्धा KYC करू शकता। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले KYC करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे येण्यास काही अडचण येणार नाहीत। तर ही